आणि यानंतर आता बातमी आहे शेतीमधल्या एआय क्रांतीची। शेतीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापराचा यशस्वी प्रयोग हा बारामतीमध्ये करण्यात आलाय। शेतीचा उत्पादन खर्च हा 30% कमी करून उत्पादनात तब्बल 40% वाढ करणारे हे तंत्रज्ञान आहे। तर बारामती ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानाने हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले। ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते शरदचंद्र पवार आधुनिक शेती विस्तार प्रकल्पाचं लोकार्पण करण्यात आलं। 3 वर्षांच्या अथक प्रयत्नांमधून विकसित झालेला हा प्रकल्प आता 1000 ऊस शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये राबवला जाणार आहे। तर पुढे इतर सर्व पिकांसाठी सुद्धा या तंत्रज्ञानाचा वापर करता येणार आहे। आधुनिक शेतीचा विस्तार असा हा कार्यक्रम देशात पहिल्यांदा या ठिकाणी होतोय। हे घेत असताना बारामती परिसर आणि महाराष्ट्रात सुद्धा ऊसाच्या पिकाच्या संदर्भात एक महत्वाचं राज्य म्हणून पहिलं पीक आणि याच्यामध्ये ऊसाचं घेतलं। यानंतर बाकीची पिकं सुद्धा घेतली जातील आणि आज हे काम बारामती पुणे वगैरे या परिसरात असं तर हळूहळू सर्व राज्यामध्ये आणि राज्याच्या बाहेर सुद्धा ही सर्व टेक्नॉलॉजी कृत्रिम बुद्धिमत्ता उपलब्ध करून ठेवणं या दृष्टीनं आमची पावलं टाकली जातात। एकरात किती टन उत्पन्न येईल हे आधीच सांगता येतं। त्यामुळे शुगर फॅक्टरीचं प्लॅनिंग करता येतं की आपल्याकडे एक्झॅक्ट इतकं ऊस येणार आहे, जे आत्ता अंदाजावर करतात। तर हा वेगळा फायदा आहे। या आमच्या सॅटेलाईट इमेजिंगमधनं प्रत्येक आयडेंटिफायर सांगतील की यांच्या ऊसाला 14% गेले, हा कापा आधी। हा चेअरमन ठरवणार नाही, सरकारी गव्हर्नमेंटचा अधिकारी ठरवणार नाही, सॅटेलाईट ठरवेल। ते जर सगळ्यांनी पाळलं तर महाराष्ट्रातील रिकव्हरी निदान 2-2.5% वाढेल। या 2-2.5%चा अर्थ सरळ 2-2.5 कोटी रुपये वर्षाला, विदाउट स्पेंडिंग एनिथिंग एक्स्ट्रा। हा ॲडिशनल बेनिफिट शेतकऱ्याचा होणार आहे किंवा महाराष्ट्राचा होणार आहे। तुम्हाला ऊस जास्त वाढ मिळाल्यामुळे तुम्हाला इथेनॉल जास्त करता येईल, मळी जास्त मिळते, त्यातनं अल्कोहोल तयार करता येईल, पाचवडे येईल। पण या असं साईड बेनिफिट्स त्याचे आहेतच, पण हे ठोकळ बेनिफिट्स आहेत की जे अगदी नोटिसेबल आहेत। आणि या जर कल्पना करा की 2-2.5 कोटी शेतकऱ्यांना मिळाले तर म्हणजे हा ट्रस्ट काय करू शकतो याचं एक जिवंत हे उदाहरण आहे। दरम्यान हा प्रकल्प नेमका काय आहे समजून घेऊयात। एआयच्या मदतीने शेती उत्पन्न वाढवणारं हे तंत्रज्ञान आहे। उत्पादन खर्चामध्ये 20 ते 30% यामुळे कपात होणार आहे। शेती उत्पादनात जवळपास 40% यामुळे वाढ होते। या तंत्रज्ञानामुळे खताची आणि पाण्याची नासाडी पूर्णपणे थांबेल। याशिवाय कुठलं पीक कधी घ्यायचं, हवामान कसं असेल, जमिनीचा कस, ही सगळी माहिती यातनं मिळणार आहे। तर अवघ्या 1 एकर शेतीत सुद्धा हा प्रकल्प राबवून उत्पादन वाढवता येतं। शेतीसाठी वरदान ठरणारं हे एआय किट अवघ्या 5000 रुपयाला उपलब्ध आहे। तर हा यशस्वी प्रयोग झालेला आहे। शेतकऱ्याला जमिनीच्या सुपीकतेची माहिती यातनं मिळते। उपग्रह तंत्रज्ञान यामध्ये विकसित करण्यात आलेलं आहे, ज्यामुळे कुठलं पीक कधी घ्यायचं याची माहिती मिळते। यासह उत्पादनात यामुळे 30%हून अधिकची वाढ होते। यासोबतच यामध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा सुद्धा वापर आहे, त्यामुळे पिकाचं आरोग्य, कीड व्यवस्थापनामध्ये मदत होणार आहे। तर कमी वेळेत जास्त क्षेत्रामध्ये फवारणी सुद्धा करता येते। तर प्रति एकर 500 ते 700 एवढा अल्प खर्च यासाठी आहे। त्यानंतर संवेदक तंत्रज्ञान यामध्ये आहे, ज्यात मातीमधील सर्व अन्नद्रव्यांचं प्रमाण अवघ्या 15 मिनिटात कळतं। तापमान, आर्द्रता, पानांचा ओलावा, सूर्यप्रकाशाची तीव्रता सुद्धा यातनं कळते। दरम्यान न्यूट्रिसेन्स IoT किट ज्यामध्ये आहे त्यात पोषण द्रव्यांची माहिती मिळते, शिवाय अन्नद्रव्यांचं सुद्धा प्रमाण कळतं। सगळे किट्सची आपण माहिती घेतोय। तर खर्चात यामुळे 30%ची कपात होऊन उत्पन्न जे आहे ते 22% वाढतं।